कुठे आहात आज? ओके. अरे श्रद्धा, माझ्या कानावर नेहमी डिजिटल जगाबद्दल ऐकू येतं, पण खरं म्हणजे याचा अर्थ काय आहे? हे म्हणजे आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने अनुभव घेतो ते जग आहे, जसं की स्मार्टफोन, संगणक आणि इंटरनेट. तुला दाखवतो. स्क्रीन. डिजिटल जग म्हणजे जिथे आपण तंत्रज्ञानाचा वापर करून संवाद साधतो, शिकतो, काम करतो आणि मजा करतो. हे त्या सर्व उपकरणांपासून बनलेले आहे, ज्यांचा आपण दररोज वापर करतो, जसे की स्मार्टफोन, टॅबलेट्स, संगणक, स्मार्ट टीव्ही. हे उपकरणे इंटरनेटद्वारे कनेक्ट असतात, ज्यामुळे आपण संदेश पाठवू शकतो, गेम्स खेळू शकतो, व्हिडिओ पाहू शकतो आणि नवीन गोष्टी शिकू शकतो. पण डिजिटल जग फक्त गॅझेट्सपुरतं मर्यादित नाही. हे डिजिटल प्लॅटफॉर्म्सपासून देखील बनलेले आहे, वेबसाईट्स आणि ॲप्स, ज्यांचा आपण वेगवेगळ्या उद्देशांसाठी वापर करतो, जसे की 1. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जसे की इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब, ज्याचा वापर आपण मित्रांशी जोडण्यासाठी आणि कंटेंट शेअर करण्यासाठी करतो. 2. शैक्षणिक प्लॅटफॉर्म्स जसे की गुगल क्लासरूम आणि झूम, जिथे आपण शिकतो आणि वर्गांना हजेरी लावतो. 3. शॉपिंग प्लॅटफॉर्म्स जसे की ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट, जिथे आपण वस्तू खरेदी करतो. 4. मनोरंजन प्लॅटफॉर्म्स जसे की नेटफ्लिक्स आणि स्पॉटिफाय, जिथे आपण चित्रपट पाहतो किंवा संगीत ऐकतो. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की डिजिटल जग महत्त्वाचे का आहे? असं आहे की हे आपलं जीवन सुलभ आणि वेगवान करतं. पूर्वी आपण माहिती शोधण्यासाठी ग्रंथालयात जावं लागायचं. आता फक्त काही क्लिक करून आपण संगणक किंवा फोनवरून जगभरातील माहिती काही सेकंदात मिळवू शकतो. डिजिटल जगामुळे आपण जगभरातील लोकांशी जोडलेले राहू शकतो, प्रश्नांची उत्तरे शोधू शकतो, गेम्स खेळू शकतो, व्हिडिओ पाहू शकतो आणि नवीन कौशल्ये शिकू शकतो. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला चित्रकला शिकायची आहे. डिजिटल जगाच्या आधी तुम्हाला एखाद्या शिक्षकाला किंवा पुस्तक शोधावं लागलं असतं. पण आता तुम्ही यूट्यूबवर ऑनलाईन ट्युटोरियल्स पाहू शकता, ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता आणि जगभरातील इतर चित्रकारांशी चॅट ग्रुप्सद्वारे बोलू शकता. वा, डिजिटल जग खूप अद्भुत आहे. मी इतकं शिकू शकतो आणि कुठूनही लोकांशी संपर्क साधू शकतो. बरोबर, पण लक्षात ठेव, जरी डिजिटल जग खूप छान असलं, तरी त्याचा शहाणपणाने वापर करायला हवा. पुढच्या धड्यांमध्ये आपण याबद्दल अधिक शिकू.